नमस्कार. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही आपल्या राजे विक्रमसिंह घाटगे यांचा दरारा. आपल्या राजे विक्रमसिंह घाटगे यांचा दरारा. भारतीय राजकारणाला सुसंस्कृत नेत्यांची उज्ज्वल परंपरा आहे. सुसंस्कृतपणा वर्तनातील दर्जा आहे की काळातील राजकारणाचे मूलभूत तत्व मानला जायचा. राजकारणातील आक्रमकता म्हणजे अतताईपणा नव्हे, वाचाळपणा, शिवीगाळ व पाठीवर केलेली वार नव्हे, याचं भांडे राजकीय नेतृत्वाला असते. ते नेतृत्व म्हणजे सुसंस्कृत नेतृत्व. लोकांच्या प्रश्नांची पक्की जाण ज्या नेतृत्वाला असते आणि त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाही मार्गाने प्रसंगी विरोधकांशी सुसंवाद साधून लोक कल्याणासाठी जे नेतृत्व करते ते खरे सुसंस्कृत नेतृत्व. महाराष्ट्रात राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या कागल तालुक्यातील छत्रपती शाहू महाराजांच्या जनघराण्यामध्ये जन्माला आलेले राजे समरजितसिंह घाटगे हे आजच्या महाराष्ट्राचे एक सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांना सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे, लोक कल्याणाची आस आहे आणि समाजाच्या शाश्वत विकासाचा ध्यास आहे. म्हणूनच मी आपल्या समोर विषय मांडते, मला भावलेले सुसंस्कृत नेतृत्व राजे समरजितसिंह घाटगे. मित्र हो, आजची राजकीय संस्कृती कमालीची विकृत झालेली आहे. याचं कारण म्हणजे राजकारण करिअर झाले, निवडणूक इव्हेंट झाले आणि निवडणुका यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन म्हणजे मॅनिप्युलेटर्स आले. काहीही करून सत्ता प्राप्ती हाच उद्देश बनला आहे. त्यासाठी पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे गणित पक्क होऊ लागलं. यातूनच राजकीय एकालेपणाला टोकाचा कडवेपणा आला. सुसंस्कृतपणाला जागा सुटली नाही. एकमेकांच्या उन्नीधुनी लाईव्ह काढले जात आहेत. राजकारणी लोकांची भाषा कमालीची खललेली दिसत आहे. अशा या राजकीय संस्कृतीचे अधपतन होणाऱ्या काळात यशवंतराव चव्हाण, शरद पवार, आर पाटील, नितीन गडकरी, वसंतराव नाईक, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाने उज्ज्वल असणारी भारताची राजकीय संस्कृतीची परंपरा जिवंत ठेवणारा एकच आशेचा किरण मला दिसतोय, तो म्हणजे राजे समरजितसिंह घाटगे. काळ खूपच गतिमान आहे. काळाबरोबर जाता जाता आठवणी निसटून जातात, अगदी मुठीत धरलेल्या वाळूसारख्या. राजे विक्रमसिंह घाटगे यांना जाऊन बघता बघता 9 वर्षे निघून गेली. आता काय होणार? राजेंचे कार्यकर्ते कुठे जाणार? सहकारातील आदर्श असणारा शाहू सहकार साखर कारखाना पुढील वाटचाल कशी करणार आणि त्याचं नेतृत्व कोण करणार? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आज काळाच्या पटलावर मिळालेली आहेत. केवळ सहकारात नेतृत्वच नाही तर राजकीय नेतृत्वाचा पर्याय देखील राजे समरजितसिंह घाटगे यांच्या रूपाने निर्माण होऊ पाहत आहे. कागलच्या राजकारणात नवख्या आलेल्या राजकारणातील या उच्च शिक्षित तरुणाने अल्पावधीत स्वतःच्या कल्पकतेच्या जोरावर अस्तित्व निर्माण केलेले आहे. स्वर्गीय राजेंनी घालून दिलेल्या ध्येय धोरणानुसार शाहू सहकार साखर कारखाना चांगला चालवला आहे. सहकार क्षेत्रातील राजेंचे विचार अधिक ठळक करत नेलेले आहेत. ते एवढेच नाही तर राजकारणात राजकीय नेतृत्वाचा पर्याय देखील उभा केलेला आहे. शाहू छत्रपती यांचा लाभलेल्या जनघराण्याचा वारसा केवळ नाव सांगण्यापुरता नसून त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी आहे याची जाणीव राजांनी प्राणपणाने जपलेली आहे. सामान्य शेतकरी, माता भगिनी, सामान्य माणूस आणि प्रामाणिक कष्टकऱ्याला न्याय देण्यासाठी सार्वजनिक राजकारणात झपाट्याने कार्य करत आहेत. हे सर्व करत असताना त्यांचे असंख्य राजकीय शत्रू निर्माण झाले. या सर्व पार्श्वभूमीकडे पाहता आज कागल तालुक्यातील नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात त्यांचं वेगळं असं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. काळाच्या ओघात सोडून गेलेले एकेकाळचे राजकीय विरोधक स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब आणि स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी आपली राजकीय नीतिमत्ता कधी ढळू दिली नाही. सत्तेसाठी काय पण या थराला न जाता जनतेसाठी एक पाऊल मागे घ्यायला ते कधीही तयार असत. सुसंवादाचा पूल त्यांनी कधी तोडला नाही. वर्तमान वास्तव मात्र भयावह आहे. आजचा राजकीय शत्रू उद्याचा राजकीय मित्र होत आहे. सत्ता महत्वाची वाटते आहे असा सगळा भोवताल असताना स्वर्गीय राजेंनी मात्र स्वर्गीय राजेंनी घालून दिलेल्या नैतिकतेच्या वाटेनेच प्रवास केलेला आहे. सहकार क्षेत्रात जिवंत ठेवत आपल्या कार्यकुशलतेबरोबरच सुसंस्कारित राजकारणाचे दर्शन ते राजकीय पटलावर घडवत आहेत आणि अशा या नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत याचा मला अभिमान आहे. स्वर्गीय राजेंच्या पश्चात समरजितसिंह घाटगे यांनी सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवूनच शाहू सहकार साखर कारखाना चांगला चालवला आणि शाहू सहकार साखर कारखान्याचे यश टिकवून ठेवले. जीवनात जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्या जीवनात बदल घडवून आणू शकते. समरजितसिंह घाटगे यांनी स्वतः प्रयत्न करून थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कागलमधील जुन्या जनतेला सोबत घेऊन कागल विधानसभा मतदारसंघाचा विकास सुरू केलेला आहे. कोणतीही सत्ता किंवा पदावर नसतानाही विधानसभाच्या विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणलेला आहे. असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. राजांच्या पाठीशी आईसाहेबांचा आशीर्वाद आहे तर वहिनीसाहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत महिलांच्यासाठी अहोरात्र काम करतायत. सध्या तर त्यांच्या तान्ह्या बाळासोबत काम करताना दिसून आहेत. लोककल्याणाची साधने ज्याच्या हातात असतात त्याला भूतकाळाचे भान, वर्तमानाची जाण आणि भविष्याची दृष्टी असावी लागते. अशी प्रकल्प जाण, भान आणि दूरदृष्टी लाभलेले राजे समरजितसिंह घाटगे हे कला, साहित्य आणि राजकारण यामध्ये समन्वय साधणारे एक सुसंस्कारित नेते आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये संघर्षाची तमा कधीच बाळगली नाही. स्वतःसाठी
परमानंद आहेच रे, पण इतरांसाठी जगण्यामध्ये त्यापेक्षाही अधिक परमानंद असतो या विचाराची खुणगाड बांधून त्यांचे कार्य अखंडपणे सुरू आहे. त्यांनी आपले आयुष्य तालुक्यासाठी समर्पित केलेले आहे. विकासाचा ध्यास घेऊन समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन पुढे नेणारं सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणजे राजे समरजितसिंह घाटगे. समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वात कार्यकुशलता, तत्परता, समाजभान आणि लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धडपड, जिद्द, संयम या गुणांचा सुंदर मिलाप आहे. छत्रपती शाहू महाराज, बापूसाहेब महाराज, विक्रमसिंह घाटगे यांच्या विचार करायचा भक्कम वारसा आहे. राजकारणातील सुसंस्कृतपणाची मूल्ये त्यांच्या नेतृत्वात रुजलेली आहेत. महाराष्ट्राची सुसंस्कृतपणाची परंपरा बळकट करणारं, मला भावलेलं आणि कागदच्या जनतेला लाभलेलं सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणजे, सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे राजे समरजितसिंह घाटगे. समाज घडावा, नेतृत्व उभं राहावं. समाज घडावा, नेतृत्व उभं राहावं. सामान्य माणसांच्या हृदयात राजे समरजितसिंह घाटगे यांचं नाव रुजावं, यांचं नाव रुजावं. धन्यवाद.